महाविकास आघाडीचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांचं गाव लातूर आणि याच लातूरमधलं हे चित्र मी तुम्हाला दाखवत आहे। तिथलं जे ग्रामदैवत आहे सिद्धेश्वर मंदिर, त्या मंदिराची ही बारव आहे। अतिशय सुंदर अशी बारव आहे। चारी बाजूंनी त्याला सुंदर पायऱ्या आहेत आणि वरती त्याच्या सगळ्यांना देवकोष्टक म्हणतात, जेव्हा विविध देवदेवतांच्या मूर्ती असतात। ह्या बारवेच्या नेमक्या मध्यभागी एक सिमेंटचं बांधकाम करून ठेवलेलं आहे आणि बारवेला पाणी आहे, पण बारवेमध्ये कचरा आहे, साठलेला आहे। हे बेडब असं बांधकाम आहे। आता मुद्दा जो उपस्थित होतो हा, सांस्कृतिक मंत्री तुम्ही आहात आणि आपलं जे प्राचीन वैभव आहे, जुन्या ह्या सगळ्या बारवा आहेत, अक्षरशः हजार 1200 वर्षापूर्वीच्या या बारवा आहेत। या बारवांच्या स्वच्छतेची एक मोठी मोहीम महाराष्ट्रभर चालत आहे स्वयंस्फूर्तपणे। या सगळ्या संस्था यासाठी स्वयंस्फूर्तपणे काम करतात, कार्यकर्ते तिथे जाऊन श्रमदान करतात। याच्यासाठी कुठलाही शासकीय पातळीवरचा GR निघालेला नाही। आता अशा वेळी, आणि हे आतापासून चालू नाहीये, गेल्या 2-3 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रभर बारवांचं मॅपिंग म्हणजे नकाशावरती ती स्थळं निश्चित होणे, 1700 पेक्षा जास्त बारवा रोहन काळे या तरुण ह्याच्यावरती नोंदलेले आहेत। त्याला विविध क्षेत्रामध्ये, विविध प्रदेशामधले, जिल्ह्यातले ठिकाणचे लोक मदत करत आहेत। अशा वेळी सांस्कृतिक मंत्र्यांची एक जबाबदारी आहे की किमान आपल्या प्रत्यक्ष गावामध्ये, म्हणजे मी आतमध्ये पण म्हणत नाही, त्यांचं बाभळगाव किंवा त्या परिसरामध्ये किंवा अजूनही लातूरमध्ये काही प्राचीन मंदिर आहेत लातूर जिल्ह्यामध्ये की ज्यांचा जीर्णोद्धार शिल्लक आहे। पानगावचं जे विठ्ठल मंदिर आहे रेणापूर जवळचं, त्या ठिकाणचं प्राचीन जे असं विष्णू मंदिर, आता तिथे विठ्ठलाची मूर्ती ठेवलेली आहे आणि गावकऱ्यांनी स्वतः स्वयंस्फूर्तपणे त्या ठिकाणी आजूबाजूचे अतिक्रमण जेव्हा हटवायला सुरुवात केली, तेव्हा एक प्रचंड मोठी ओवरी दबलेली त्या अतिक्रमणात सापडली। आत्ताची गोष्ट ही 8 दिवसापूर्वीची। मग हे सगळं असताना प्रत्यक्ष सांस्कृतिक मंत्र्यांना त्यांच्याच परिसराची माहिती कशी नाही? या बारवेची किमान स्वच्छता ही तर गोष्ट महानगरपालिका आहे लातूर ही तुमच्या, म्हणजे तुम्हाला हे महत्वाचं वाटत नाही का? याच लातूरमध्ये पाण्याचा प्रश्न भीषण बनलेला होता। रेल्वेनं तुम्हाला पाणी आणावं लागलं होतं मिरजेवरून। हे प्रकरण समोर असताना हे जे प्राचीन सगळे जलस्रोत आहेत, गावोगाव विखुरलेले, महाराष्ट्रभरचा जर विचार केला तर आज घडीला किमान ज्यांची दखल घ्यावी अशा 2500 बारवा आहेत। त्याच्यातल्या 1000 बारवा तर व्यवस्थित आहेत, म्हणजे काही बारवांचं तर बांधकाम आणि बाकीचं सगळं करावं लागेल, पण 1000 बारवा अशा आज घडीला महाराष्ट्रामध्ये आहेत की किमान दुरुस्ती करून, काही तर खूप चांगले आहेत, अक्षरशः 100 बारवा तर पर्यटन स्थळं होऊ शकतील इतक्या सुंदर आहे। मग असं असताना याच्याकडे दुर्लक्ष का केलं जातं? म्हणजे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे हे तुम्हाला माहित आहे। फक्त 2 वर्षांपासून जास्त पाऊस पडतो आहे, जिकडे तिकडे पाणी पातळी जराशी वाढलेली म्हणलं की आमची अनास्था, आणि आम्ही ते सगळं काय म्हणता येईल तसं त्याच्या बाबतीमध्ये पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे स्वयंस्फूर्तपणे छोट्या छोट्या। म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो। हे जे अप्रतिम तुम्हाला चित्र दिसते बारवेचं, ही जी वर्तुळाकार अशी बारव आहे, 8 ठिकाणांवर त्याला अशा पायऱ्या आहेत आणि त्या अशा उतरत खाली गेलेल्या आहेत। 8 देवकोष्टक आहेत, त्याच्या ठिकाणी 8 अष्टदिक्पाल म्हणतात, 8 दिशांच्या 8 देवता, त्यांच्या मूर्ती कधी काळी इथं असण्याची शक्यता आहे। आता त्या मूर्ती नाहीयेत। ही बारव कशी होती ते पण मी तुम्हाला चित्र दाखवतो। ही कुठल्याही मोठ्या गावातली बारव नाहीये। तालुका नसलेलं सेलू तालुक्यातलं वालूर नावाचं छोटं गाव आहे, त्याला प्राचीन इतिहास आहे, तिथे अजून प्राचीन काही अवशेष आहेत, ती गोष्ट वेगळी। ही बारव 2 वर्षापूर्वीपर्यंतची गोष्ट आहे। आत्ता 2 वर्षाची कशाला, आत्ता 2 महिन्याभरापूर्वीपर्यंत पूर्णपणे कचऱ्यानं भरलेली होती। त्याचे काही चित्र मी दाखवतो आणि ती लोकांनी स्वयंस्फूर्तपणे साफ केली। त्या बारवेचं हे दुसरं चित्र। आता ही अशी सुंदर बारव, तिला पाणी पण लागले खाली अजून खोदल्यानंतर, आणि त्या ठिकाणी आता पूर्णपणे म्हणजे ह्या पावसाळ्यामध्ये ती बारव व्यवस्थित पाण्यानं डबडब भरलेली असेल। हे सगळं काम लोकांनी स्वयंस्फूर्तपणे केलेलं आहे। त्याच जवळ हातनूर या ठिकाणी लोकांनी, ज्याच्यावर आम्ही मागं पण व्हिडिओ केला, तर 1 कोटी रुपये खर्च करून तिथलं मंदिराचा जीर्णोद्धार केला, बारव पुन्हा व्यवस्थित केली, बाजूला एक व्यवस्थित मोठं मंगल कार्यालय बांधलं आणि हे सगळं लोक सहभागातून झालेलं आहे। ही अशी उदाहरणं समोर असताना हे सांस्कृतिक मंत्र्यांनी, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी, जिल्हा पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे। गावोगावचे जे प्राचीन जलस्रोत, असा मी त्याला शब्द वापरतो, काही ठिकाणी जुने तळे आहेत, अतिशय सुंदर पण बांधलेले, फक्त नैसर्गिक असं नाही। मग यांची सगळ्यात दुरुस्ती होणे, यांच्यातला गाळ काढल्या जाणे,
हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही नवीन काही करतात, नवीन प्रकल्प आणतात, नवीन जलप्रकल्पावरती करोडोनी रुपये खर्च होतो, पण त्याच्या नेमकं उलट जे सगळे प्राचीन जलस्रोत आमच्या पूर्वजांनी शोधले, बांधून काढले, ते सगळ्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. एक तर ते त्या भागातल्या जल व्यवस्थापनाचं केंद्र आहे. नंबर 2, त्यांचं जे बांधकाम आहे ते अतिशय देखणं आहे वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं. आणि नंबर 3, त्या ठिकाणी ज्या काही देवता आहेत त्या देवतांच्या निमित्ताने त्या ठिकाणचं पावित्र्य राखलं जात होतं. त्या ठिकाणी काडी कचरा आणि बाकीच्या गोष्टी येत नव्हत्या आणि आपोआपच जल व्यवस्थापनाचं एक काम होत होतं. म्हणजे हे आपल्याकडे एक जशी म्हण आहे ना, की असलेलं विटवायचं आणि नसलेलं भेटवायचं. तुमच्याकडं जो वारसा आहे, म्हणूनच आम्ही लातूरचे उदाहरण दिलं, की सांस्कृतिक मंत्री तिथं आहेत, त्यांच्याच गावामध्ये ही बारव आहे. बारव सुंदर आहे, जवळपास बारवेचं बांधकाम इंटॅक्ट चांगल्या स्थितीमध्ये आहे. फक्त आपल्या अनास्थेमुळं इथे कचरा साठलेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही सिमेंटचं बिल्डअप असं बांधकाम करून ठेवलेलं आहे. हे फक्त बारवांच्याच बाबतीत नाही, काही ठिकाणचे नदीचे घाट सुद्धा ढासळलेले आहेत. अहिल्याबाईच्या काळामध्ये किंवा खरं तर पूर्वीपासून चालू होतं, त्याचं उदाहरण अहिल्याबाईंनी पुढे नेलं आणि त्याचं कारण असं सांगितलेलं होतं, की ज्या ठिकाणी अशा पद्धतीची चांगली व्यवस्थित बांधकामं केलेली आहेत, मंदिरांचा उपयोग त्या ठिकाणी प्रबोधनासाठी केला जात होता. वारकरी संप्रदायाने तिथं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या माध्यमातून एक प्रबोधनाची चळवळ महाराष्ट्रात 700-800 वर्षांपासून चालवलेली होती. या सगळ्यासाठी हे ज्या प्राचीन वास्तू आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. ही केवळ धार्मिक स्थळे नव्हेत आणि विशेषतः बारव तर ही त्या गावातल्या सगळ्यांसाठी म्हणजे आवश्यक अशी आहे. अजून एक तुम्हाला मी चित्र दाखवतो. औरंगाबाद जवळच पैठण तालुक्यामध्ये जांभळी या गावामध्ये ही बारव आहे आणि या बारवेला लागून मस्जिद आहे. तिथल्या सर्व मुसलमान तरुणांनी एकत्र येऊन त्या बारवेची साफसफाई सुरू केलेली ही याच आठवड्यातली गोष्ट आहे. म्हणजे एकीकडे देशामध्ये ज्ञानवापीसारखा वाद चालू आहे आणि त्याच वेळेस मुस्लिम तरुण आपल्या मशिदीच्या जवळ असलेली बारव स्वच्छ करतात आणि एक आदर्श समोर ठेवतात. हे उदाहरण याच मराठवाड्यात घडलेलं आहे. याच सांस्कृतिक मंत्र्यांच्या मराठवाड्यामध्ये घडलेलं आहे. याच मराठवाड्यात सगळ्यात देखण्या आणि प्राचीन अशा हजारो वर्षापूर्वींच्या बारवा म्हणजे उपलब्ध आहेत सगळ्या. अहिल्याबाईंनी बांधलेली अतिशय देखणी अशी विरुचित बारव, ती प्रत्यक्ष म्हणजे ते शिवालयच म्हणतात त्याला, ती काय फक्त बारव आहे असं नाही, 8 मंदिर आहेत आतमध्ये. या सगळ्यातून वास्तुशास्त्राचं सौंदर्य असो, जलव्यवस्थापन म्हणजे विज्ञान असो, अशा कितीतरी गोष्टी साधल्या गेलेल्या आहेत. आज आपण फक्त त्यांची साफसफाई, त्यांची स्वच्छता आणि ज्या ठिकाणची चिरे ढासळलेले आहेत ते चिरे जागी लावणे इतकंच फक्त काम करायचं आहे. गावोगावचे तरुण यासाठी पुढे यायला तयार आहेत, आपणहून पुढे येत आहेत. ज्यांच्या खाजगी जागांमध्ये बारवा आहेत त्यांनी पण साफसफाईची मोहीम चालू केली आणि त्याला पण लोकांनी प्रतिसाद देत आहेत. ही ढाणकीची जी बारव आहे तुम्हाला मी दाखवतो आहे ती खाजगी मालकीची आहे. ढाणकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ ही बारव सुद्धा साफ करण्यासाठी गावातले तरुण पुढे आले आणि त्यांनी ही बारव स्वच्छ करून दाखवलेली आहे. बोरकिनी सारखं गाव आहे परभणी जिल्ह्यामध्ये. परभणी जिल्ह्यातलं ह्याच्यासाठी मॉडेल म्हणजे ज्याला आदर्श म्हणावा असं आहे, कारण की तिथे खूप बारवांची कामं मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहे. मानवतला काम सुरू झालेलं आहे, कासापुरीला काम सुरू झालेलं आहे, कितीतरी ठिकाणी बारवांच्या जिंतूरला काम सुरू होत आहे, कितीतरी ठिकाणी बारवांच्या स्वच्छतेची कामं तिथल्या स्थानिक प्रशासना संस्था, नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी हाती घेतलेले आहेत. तरुण पुढे येत आहेत. अशा वेळी सांस्कृतिक मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. ज्यांच्याकडे ग्रामविकास हे खातं आहे त्यांनी पुढाकार घ्यावा. हे तांत्रिक भाषा असते, म्हणजे हे आमच्या विभागात आहे की नाही, दुसऱ्याच्या विभागात आहे की नाही, हे प्रशासनाचा प्रश्न आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी पाण्याचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर हे जे नैसर्गिक असे जलस्रोत आहेत ते सगळे साफ करणे, त्यांचं सौंदर्य अबाधित ठेवणे, जलव्यवस्थापनाचं मोठं काम करणे आणि ते साफसफाई केल्यानंतर गावभरच्या इतर सगळ्या आडांना आणि विहिरींना चांगलं पाणी येऊ शकतं असा अनुभव आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा लक्षात घ्यावा, सांस्कृतिक मंत्र्यांनी लक्षात घ्यावा आणि त्यांच्या गावातली बारव प्रत्यक्ष साफ करून, कारण की आता हे उन्हाळ्याच्या काळामध्येच ही कामं साफ होतात, एक आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासाठी उभा करावा. मोदींनी एकेका जिल्ह्यामध्ये 75 जलस्रोत म्हणजे तलाव सुंदर करण्याचं उद्दिष्ट अमृत महोत्सवाच्या निमित्तानं ठेवलेलं आहे. आता जो अमृत महोत्सव येतो आहे स्वातंत्र्याचा 15 ऑगस्टला, माझं आव्हान आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही विचार केला तर एकेका जिल्ह्यामध्ये किमान चांगल्या अशा 25-25, 30-30 बारवा, बाकीची तुम्ही 50 एक तळी बाकीची कुठली दुरुस्त करायची ते करा,
खरं तर काही जिल्ह्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त आहे संख्यानं बारवा, पण किमान 25 बारवा एकेका जिल्ह्यांमधल्या जर साफ केल्या, म्हणजे 75 पैकी 25 बारवा आणि बाकी 50 तळी, तर मोदींनी जे केंद्र सरकारचं जे जाहीर केलेलं धोरण आहे ते पण महाराष्ट्रामध्ये राबवेल. आणि ह्या 15 ऑगस्टला झेंडावंदन करत असताना आपण आपल्या भागातले 75 प्राचीन जलस्रोत चांगले केले याचं समाधान पण मिळेल. याच्यावरची उसंत वाणी, हे जे बारवांचं काम चालू आहे आणि अतिशय सुंदर असे काम ज्या ज्या ठिकाणी चालू आहे त्याच्यापासून प्रेरणा घेऊन इतरांनी पण आपल्या गावातल्या बारवा साफ केल्या पाहिजेत. कधी कुणी केव्हा बांधल्या बारवा, लाभला गारवा आयुष्याला. बारवानं फक्त पाणी साठवण, गोड आठवण पूर्वजांची. करुनिया कष्ट राबुनिया खूप, देखणे ते रूप लाभलेले. शोधुनी प्रवाह जमिनी आतले, गणित आखले बारवेचे. विज्ञान संस्कृती संगम महान, ठेवा जरा भान जपा यांना. काढा रे कचरा उपसहा गाळ, पुन्हा जोडू नाळ संस्कृतीशी. उपसून सारे साचले गलिच्छ, मन करा स्वच्छ कांत म्हणे, मन करा स्वच्छ कांत म्हणे. गावोगाव या पद्धतीची चळवळ होण्याची गरज आहे. आणि एकदा या बारवा साफ झाल्याच्या नंतर त्याच्यापैकी ज्या अतिशय देखण्या आणि भव्य अशा बारवा आहेत त्या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करता येऊ शकतं. महाशिवरात्रीला अशा बारांवरती कशा प्रकारे दीपोत्सव झाला याचा पण एक आम्ही व्हिडिओ केलेला आहे. मला आशा आहे की या नंतरचा जो येणारा महाशिवरात्रीचा सण आहे त्या दिवशी महाराष्ट्रातल्या किमान 1000 बारवांवरती अतिशय सुंदर असा दीपोत्सव होऊ शकेल. आणि ह्या निमित्ताने जलव्यवस्थापनाचं काम होऊ शकेल, आपलं ते पण आपली समस्या दूर होऊ शकेल. आपण एक सांस्कृतिक आपली जी एक संपन्न असा वारसा आहे तो पण जतन केलेला असू शकेल. आणि सौंदर्यशास्त्र जे वास्तुशास्त्र आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने आपल्यासमोर त्याचं जो आविष्कार आहे तो येऊ शकेल. इथेच थांबूयात. धन्यवाद.